पर केवल, गेंदबाज आदेश। आदेश खुद की पहली और कोटे की भी पहली ओवर का आगाज करेंगे यहां पे आदेश। बल्लेबाज समाधान, लेफ्ट हैंड बल्लेबाज समाधान। 9 स्ट्राइक पर केवल, ज्यादा टाइम ना ले, मैच शुरू करे। सोनारवाडी आणि जय हनुमान कोस्ते दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचंय। पहिला जर विकेट घेतला गोलंदाजाने तर सुंदर गायकवाड त्यांचे जे कोच आहे त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। चला, पहिला शॉट और जोपर्यंत थ्रो येईल 2 रन कंप्लीट केलेत, तिसऱ्या रनांसाठी धावणार होते पण खराब थ्रो तसेच खराब क्षेत्ररक्षण याच्यामुळे 3 रनाचा फायदा होईल संघासाठी। इसी दरमियान खुद का और टीम का भी खाता खुलता हुआ समाधान ने स्कोर पहुंचा हुआ 3 रन बिना कोई विकेट खोए, पहली ओवर जारी आदेश के रूप में, जो कि उनके जो कोच है सुंदर, इनकी तरफ से पहले विकेट के लिए 100 रुपए का इनाम आया है। हर कोई अपने गांव अपने मोहल्ले को यहाँ पे सपोर्ट करने के लिए, अपना टीम का हौसला बढ़ाने के लिए कोई भी यहाँ पे आता है। वो इसी तरह आदेश गेंदबाजी के लिए तैयार, बैट्समैन केवल। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, स्लो गेंद खेल दी, विकेट जाते हुई, गेंद जाते हुए सीधी विकेट के ग्लोव में, विकेट के पर स्वप्निल वहां पर चुस्ती ले, एक मौका हो सकता था रनआउट करने का लेकिन गवाया वहां पे। केवल स्ट्राइक पर सामना करेंगे आदेश की गेंद का। आदेश गेंदबाजी के लिए तैयार, टॉस गेंद खेल दी, यहां पर स्वीप शॉट खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब। लेग बिफोर की अपील हुई थी लेकिन अंपायर ने उसे ठुकराया। स्कोर पहुंचता हुआ 4 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहां पर आदेश की तरफ से, अच्छी गेंदबाजी, अच्छा वेरिएशन अपनी गेंदबाजी में। स्कोर 4 रन। दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची की अंपायरची परमिशन घेतल्याशिवाय मैदानात जायचं नाही आहे। जर अंपायरची परमिशन असेल तरच एंट्री करायची, नाहीतर मग 5 रनाच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल तुम्हाला। रूल्स रेग्युलेशन इथे एकदम स्ट्रिक्ट आहेत। चलो आदेश गेंदबाजी के लिए तैयार, टॉस गेंद खेल दी, यहां पे करारा प्रहार करना चाहते थे लेकिन नाकामयाब। और ये पहला ही झटका लगता हुआ समाधान के रूप में।
तुषार के रूप में जगदीश, गेंदबाज राजू सर, बहुत ही अच्छे गेंदबाज है राजू सर। पंचशील की तरफ से राजेंद्र सावंत अर्थात राजू सर, एक सीनियर खिलाड़ी है, देखना होगा कहाँ तक करिश्मा दिखाते अपनी गेंदबाजी में। राजेंद्र सावंत, बहुत ही बढ़िया गेंद, टप्पा खाकर सीधी विकेट कीपर की ग्लोव में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, स्कोर वहीं पर होगा। स्कोर 5 रन। दूसरी ओर जारी पंचशील और कुंबे, इन दोनों टीमों के दरमियान उठाकर खेलना चाहते थे। एक रन मुकम्मल कर जब तक थ्रो है, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे, लेकिन वहां पे बल्लेबाज ने रोक दिया। इसी तरह स्कोर पहुंचता हुआ 6 रन। राहुल सावंत यांच्याकडून जर राजू सरांनी विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। राजेंद्र सावंत गोलंदाजीसाठी तैयार। बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलने दे, लेकिन शुरुआत यहां पे धीमी कही जा सकती है कुंबे की तरफ से। जिस तरह से शुरुआत होनी चाहिए थी उसी तरह से शुरुआत नहीं हुई। ये मैच 3 ओवर का है, दूसरी ओवर जारी, अभी भी खाली 6 रन हुए हैं। किस तरह से बल्लेबाजी करने, बल्लेबाज को सोचना चाहिए। एक बड़ी टूर्नामेंट है, एक बड़ा प्लेटफॉर्म है, अगर आपको जीतना है तो यहाँ पे आतिशी शुरुआत करनी पड़ेगी। राजेंद्र गेंदबाजी के लिए तैयार, ब्लॉक लाइन की गेंद, अच्छी गेंद थी, करारा प्रहार किया, लेकिन सीधी फील्डर के हाथ में। 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर पहुंचता हुआ 7 रन। काफी धीमी शुरुआत कही जा सकती है कुंबे की तरफ से। पंचशील अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार राजेंद्र सावंत, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बीच में पटकती हुई गेंद, थोड़ी सी कट की गेंद जाती हुई सीधी विकेट कीपर की ग्लोव में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 7 रन। काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए पंचशील के गेंदबाज राजू सर। बल्लेबाज जगदीश, तुषार कुछ प्रयास कर रहे लंबा शॉट खेलने का, लेकिन नाकामयाब। नाकामयाब होते हुए 2 ओवर की समाप्ति में यहां पर स्कोर है 8 रन। काफी धीमी शुरुआत। नए गेंदबाज राज, खुद की पहली ओवर, कोटे की आखिरी ओवर लेकर राज गेंदबाजी करेंगे। बल्लेबाज तुषार के लिए रिवर्स शॉट का प्रयास किया, यहां पर प्रयास में सक्सेस हुए, गेंद जाती हुई सीधी 4 रनों की तरफ। स्कोर पहुंचता हुआ 12 रन। अंपायर का इशारा 4 रन।
तुषार एक अच्छी शुरुआत, कमबैक किया अपनी बल्लेबाजी में, आते ही करारा प्रहार किया राज की गेंद पर। राज करारा प्रहार इस बार भी, और ये मुझे लगता है हिट विकेट के शिकार हुए। गलती की यहां पे, किस तरह से बल्लेबाजी करते हैं। ब्लॉक लाइन की गेंद यहां पर, हसन और मारूफ यहां पर आ जाए। हसन यहां पर आ जाए, उसामा, उसामा मारूफ हसन यहां पर आ जाए। राज बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, ब्लॉक लाइन की गेंद थी, काफी यहां पे सराहना करनी पड़ेगी गेंदबाज की, पूरी तरह बांध के रखा यहां पर कुंबे के बल्लेबाजों को, कोई लंबा शॉट खेलने में चांस नहीं दे रहे। इस बार पैड पर लगती हुई गेंद, एक रन तो मुकम्मल कर दिया, स्कोर पहुंचता हुआ 14 रन। आखिरी ओवर जारी राज के रूप में, काफी धीमी शुरुआत। हसन यहां पर आ जाए, हसन बहुत ही बढ़िया शॉट यहां पर, एक रन तो मुकम्मल होगा, स्कोर पहुंचता हुआ, और खराब फील्डिंग यहां पर, जब तक 2 रन मुकम्मल किए, इस 2 रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर 16 रन। अच्छी गेंदबाजी कर रहे, लेकिन खराब फील्डिंग का प्रदर्शन यहां पर करते हुए पंचशील के फील्डर, अच्छा थ्रो था, कलेक्ट नहीं कर चुके यहां पर, और उसका इजाफा कुंबे की स्कोर बोर्ड में होगा, स्कोर पहुंचता हुआ 16 रन। इस मुझे लगता है इस ओवर की शेष आखिरी गेंद आना बाकी। राज उठाकर खेलना रहते, लेकिन ये गेंद जाती हुई सीधी विकेट कीपर की ग्लोव में, विकेट कीपर स्वप्निल बहुत से चुस्तीले फील्डर। न्यू बैट्समैन सुमित, सुमित, और नॉन स्ट्राइक पर है जगदीश, सॉरी नॉन स्ट्राइक पर सुमित, स्ट्राइक पर जगदीश। देखना होगा जगदीश, एक लंबे कद के बल्लेबाज, क्या होता है। जगदीश राजू सर की गेंद पर कितने रन बटोरते, अच्छी गेंदबाजी कर रहे यहां पर पंचशील के गेंदबाज राजेंद्र सावंत। फिर से एक 8-10 कदमों का रन, अब धीरे धीरे एम्पायर को पार किया, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, बीच में भटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक किया यहां पे, और ये आसानी से कैच लपक लिया, अच्छी फील्डिंग वहां पर, और पहला ही झटका लगता हुआ जगदीश के रूप में।
रितेश सामना करेंगे राजेंद्र सावन के गेंद का। राजेंद्र सावन ऑन है, हैट्रिक, हैट्रिक पे है, देखना होगा हैट्रिक होती है या नहीं। रितेश बहुत ही बढ़िया शॉट, यहां पर बढ़िया शॉट खेला, गेंद जाती हुई सीधी 4 रनों की तरफ। देर आए दुरुस्त आए। जाते थे लेकिन नाकामयाब। ब्लॉक लाइन की गेंद। चलो आखिरी गेंद इस ओवर के। राजेंद्र सर बहुत ही बढ़िया शॉट, यहां पर देखना होगा क्या होता है। गेंद जाती हुई सीधी 6 रनों की तरफ। बहुत ही बढ़िया शॉट यहां पर रितेश के बल्ले से निकलता हुआ। यहां पर जो काम ओपनर के बल्लेबाजों को करना था वही काम यहां पर अंजाम दिया रितेश ने। स्कोर पहुंचता हुआ 28 रन, 29 रनों की जरूरत। अगर ये मैच आगे की मैच का हाल सुनाएंगे हमारे सहयोगी, हमारे खास दोस्त मराठी कॉमेडिएटर दिगंबर खुंटेकर। चेक आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे त्याच पद्धतीने सर्व क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। आता या ठिकाणी जो सामना चालू आहे आमच्या ग्राउंडच्या बरोबर समोर बौद्धवाडी आहे आमची, तिथली ही टीम आहे। जे ग्रामस्थ तिथून आलेले आहेत त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक संघाच्या मागे जे गावातले ग्रामस्थ आलेले आहेत त्या सर्व ग्रामस्थांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। नमस्कार। A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे 28व पर्व या ठिकाणी अनुभवतोय। तब्बल 5 दिवसांचा हा रणसंग्राम, याची देही याची डोळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आजच्या दिवसातील हा सामना आपण पाहतोय कुंभेवाडी विरुद्ध विपक्ष पंचशील निजामपूर यांच्या दरम्यान। एकंदरीत पहिल्या इनिंगमध्ये धावा केल्यात 28 कुंभेवाडी संघाने आणि 29 धावांचा पाठलाग करायचा आहे पंचशील निजामपूर संघाला। विनंती आहे कर्णधाराला की आपण ओपनिंग पेअर मध्ये आतमध्ये पाठवायचे आहे पंचशील निजामपूर। विनंती आहे आपल्याला। समीर परदेशी आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतील सुजल आणि तेजस सावंत अशी जोडी मैदानात मध्ये जाईल। 29 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो। लाईनमॅन आपली जागा घ्यायची आपण।
आम्हाला दिसतोय इकडनं आपण कोण लाईनमन त्या ठिकाणी चोख कामगिरी बजावतोय, कोण नाही बजवत. अब्दुल हादी आणि इस्माईल. इस्माईल माझी चांगले, आपण आपली जागा घ्यायची आहे प्लीज. लाईनमनसाठी देखील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये एक विशिष्ट पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात दरवर्षीप्रमाणे येतं आणि खूप मोठं योगदान असतं लाईनमनसाठी या स्पर्धेमध्ये. याआधी जो कुंभेवाडी संघाच्या खेळाडूने हेलिकॉप्टर 6 मारला, रितेश नाव आहे त्याचं, त्याला मंगेश स्मृती स्पोर्टचे संचालक सन्माननीय महेशजी कोंडेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं प्राईज आलंय. रितेश त्या खेळाडूचं नाव आहे, रितेश तेलंगे. 200 रुपयाचं डबल पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलंय. मंगेश स्मृती स्पोर्टचे संचालक आदरणीय महेशजी कोंडेकर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. तर चला समीर, मॅच फास्ट घ्यायची आहे. अजून काहीसे सामने शिल्लक आहेत जे आपल्याला या दिवसामध्ये संपवायचे देखील आहेत. हा फायनल डे आहे. फायनल देखील आपण या मैदानावर आजच पाहणार आहोत. सुजल आणि तेजस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कोल गोलंदाज सज्ज होतोय समीर. अतिशय जबरदस्त चेंडू सर्कलमध्ये अडवायचा होता, परंतु लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव त्या ठिकाणी निश्चित मिळेल. या एक धावेने धावफलक पुढे येईल. एक या आकड्यावर श्री गणेश देखील धावांचा होईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी पाहाल. निश्चितप्रमाणे अतिशय जबरदस्त देखणं आयोजन A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या माध्यमातून आपण 2025 मध्ये पाहतोय. एक मोठी स्पर्धा असते मित्रांनो, दक्षिण रायगड जिल्ह्यातली नामांकित स्पर्धा, जिचं नाव आणि जिचा बोलबाला हे जिल्ह्यामध्ये असतो. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी एज लागले आणि सरळ चेंडू लेग स्लिपच्या हातामध्ये. फलंदाज बाद तेजस सावंत. आक्रमण समीरनं केलंय. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार तेजस सावंत. बॅक टू दी पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील सावंत जाईल हळुवार पावलांनी. अतिशय जबरदस्त खेळाडू आहे. पंचशील निजामपूर संघाला जो बिलॉंग करतो. कबड्डी असो या क्रिकेट, आपल्या नावाचा दमखम या निजामपूर विभागामध्ये त्यांनी निश्चितप्रमाणे ठेवला आहे. तोच स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिले षटक प्रगतीपथावर असताना समीर तेलंगेच्या माध्यमातून एक 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतो. व्हेरिएशन देखील आहे गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने इनबॅट प्रकारचा चेंडू होतो. हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. त्यानंतर धाव मिळेल एक. या एक धावेने धावफलक पुढे येईल 2 या आकड्यावर. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 29 धावांचा वाटला करायचा. आपण कालपासून पाहाल तर लो स्कोरिंग मॅच जिंकण्याचा पराक्रम देखील संघाने केलेला आहे. फुल ओव्हर लेन डिलिव्हरी, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सुजलच्या बॅटमधून. अतिशय जबरदस्त आणि देखणा फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पॅव्हिलियन. सुजल जगदाळे.
डीजे तो फटका खेळण्यामध्ये भाग पाडलं गोलंदाजाने आणि तो स्ट्रोक अटेम्प्ट झाला नाही. सुजल मैदानाच्या बाहेर येईल. धावसंख्या 6 या आकड्यावर आहे. पहिलं षटक अद्याप प्रगतीपथावर असताना कुंभेवाडी आपण टाइम घ्यायचा नाही प्लीज, कोऑपरेट करा आपण. हा लागलाय का? सॉरी. चला सबस्टिट्यूट द्या त्याच्यामध्ये. विवेक आलाय 11वा खेळाडू. पायामध्ये मला असं वाटते दुखापत झाली आहे खेळाडूच्या. खूप चांगला प्रयत्न होता त्याचा झेल टिपण्याचा, परंतु यष्टीरक्षकाला मोह आवरता आला नाही आणि त्यांनी त्याचं काम पूर्ण केलंय. सुजल सारखा एक इन्फॉर्म बॅट्समन मैदानाच्या बाहेर येईल. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राज सावंतला बोलवलं गेलंय. राज सावंत आणि स्वप्नील सावंत कितपत धुरा या ठिकाणी पंचशील निजामपूरच्या सांभाळतोय त्याच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. प्रेक्षक वर्गाला फक्त षटकार चौकार अपेक्षित असतात, मनोरंजन अपेक्षित असतं. कोणत्या प्रकारचा फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतोय हे मात्र प्रेक्षक वर्गाला अपेक्षित असतं आणि तो खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झाला पाहिजे ही अपेक्षा मात्र प्रेक्षकांची असते. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. ओ जबरदस्त ब्लॉक होल्डमध्ये टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. मला असं वाटतं पहिल्या षटकाची सांगता होत्या. एक षटका अखेर धावफलकावर धावसंख्या लागते 6 या आकड्यावर. 6 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. सॉरी 2 गडी बाद केल्यात समीरनं. 18 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. समीकरण 23 धावांची आवश्यकता असणार आहे. योग्य समीकरण आहे. मला असं वाटतंय सेन्सिबल क्रिकेट खेळलं तर हा संघ विजय होऊ शकतो पंचशील. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. आपण काल जे सामने पाहिलेमध्ये त्यामध्ये आपल्याला समजलं असेल क्रिकेटला अनिश्चिततेचा गेम का म्हणतात. तुमच्याकडे आत्ता 80% जर गेम असेल, तुम्हाला असं वाटतं मी 80% सामना जिंकणार, परंतु शेवटच्या षटकामध्ये तो 50-50 असतो. आपण कोणत्याही सामन्याचा रिझल्ट मॅचच्या आधी 1 चेंडूच्या आधी पण देऊ शकत नाही. हे काल आपण उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं असेल. जगदीश नव्याने गोलंदाजी मार्कवर येईल. जगदीश देखील तितकाच चांगला खेळाडू आहे कुंभेवाडी संघाचा. काहीतरी फेरबदल करावे लागतील. जसं समीरनं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये करून दाखवलं तसंच काहीसं जगदीशला देखील करावं लागेल. स्वप्नील सावंत स्ट्रायकर रेंजकडे आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट फुल ऑरलँड डिलिव्हरी. चेंडू हवेत आहे. पायचा झेल होतोय का आणि झेल धरणीला दान केलाय. अतिशय खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण या ठिकाणी पाहिलात. तर अशा प्रकारचे झेल सोडणं म्हणजे आपण पूर्णपणे मॅच सोडल्यासारखं आहे. कारण लो स्कोरिंग मॅच आहे. संपूर्णतः एक एक चेंडू महत्त्वाचा असतो, एक एक झेल महत्त्वाचा असतो आणि तो जर आपण या ठिकाणी असं सोडत असाल तर संघ आपल्यावर नाराज देखील होताना पाहायला मिळेल. स्वप्नीलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली जाते. राजला आणलं जातं. एक नवनिर्वाचित खेळाडू आहे राज सावंत देखील. जबरदस्त आक्रमण. वाईट चेंडू पंचांचा घोषित केलाय. ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांची भूमिका अतिशय चोख आहे. आपण कालपासून या ठिकाणी पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय जबरदस्त पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे मुंबईवरून आल्यात, चांगल्या प्रकारचा पंचांचा अनुभव आहे त्यांना. पुन्हा एकदा जगदीश लोअर फुल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न होता राजचा, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काही समजत नाहीये राजला कोणत्या प्रकारचा फटका खेळावा, कशा प्रकारची गोलंदाजी होते आहे जगदीशच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतं राजने असं करणं अनपेक्षित आहे, कारण रेग्युलर प्रॅक्टिसचा प्लेयर आहे. दररोज काळभैरव मैदानामध्ये हे खेळाडू प्रॅक्टिस करत असतात आणि अशा प्रकारचे चेंडू निर्धाव घालवणं क्या बात आहे. जगदीश बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या धावफलकावर 8 या आकड्यावर थांबली आहे.
एक वाईड आणि एक सिंगलच्या स्वरूपात जगदीश मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. जगदीशचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे कुंभेवाडी संघाकडून, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. राजसाठी राज रेग्युलर प्रॅक्टिसचा प्लेयर आहे आणि अशा प्रकारच्या खेळाडूला निर्धाव चेंडू फेकणं खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावर 18 या आकड्यावर 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असणार आहे पंचशील निजामपूर संघाला जिंकण्यासाठी. कुंभेवाडी समोर समीर रितेश बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू हवेत आहे आणि चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने आणि लाईव्ह कोणाला देईल तर राजला. राज सावंत सारख्या खेळाडूला लाईव्ह देणं आपण अतिशय धोकादायक ठरू शकतं. बॉल टू रन आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव जरी घेतली तरी पंचशील निजामपूर संघ हा विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवू शकतो. आणि आपण जर एक विचार केला तर मॅच सोपी नाही. फुल ओव्हरलँड डिलिव्हरी, वा स्वप्नील सावंत ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. या ठिकाणी यशस्वीरित्या
पार केले जाते. अद्याप 2 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी पंचशील निजामपूर संघाला. दोन धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्वप्नील सावंत इन फॉर्म जो प्लेयर आहे. वाह, काय कट केलाय पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. विजयी चौकार. पंचशील निजामपूर संघाचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर होणारा सामना सोनारवाडी विरुद्ध पंचशील निजामपूर यांच्या दरम्यान. कुंभेवाडी संघ आपण या ठिकाणी आलात आणि आपला खेळ या ठिकाणी प्रदर्शित केलात, आपलं मनपूर्वक आभार. पंचशील निजामपूर संघाचं देखील मनपूर्वक अभिनंदन. यानंतर होणारा सामना असेल सोनारवाडी विरुद्ध पंचशील निजामपूर. आदेश आणि राजेश सर, राजेश. आदेश आपलं बक्षीस घेऊन जायचंय. आदेश आणि राजेश सर. यानंतरचा सामन्याचं आपण समालोचन. या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाईल ते पंचशील नगरचा आक्रमक फलंदाज स्वप्नील सावंत याच्यासाठी. यानंतर समालोचन करतील आमचे मित्र आणि दक्षिण रायगड जिल्ह्याचा बुलंदाबाज मॅन फ्रॉम किल्ले रोहा हर्षलजी मुंडे. हॅलो. धन्यवाद.